महायुतीमध्ये असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहिली ते चौथी हिंदी असू नये अशी भूमिका घेतली। यानंतर दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क जवळ मनसेच्या बॅनरवर थेट अजित पवारांचा फोटो झळकला। पाहूयात। मनसेच्या बॅनरवर अजित पवारांचे फोटो। 5वी पासून हिंदी भाषा असावी, अजित पवारांची भूमिका। हिंदीच्या मुद्द्यावरून मनसेचा मोर्चा निघतोय। याच पार्श्वभूमीवर लागलेल्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो पाहायला मिळालाय। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात हे बॅनर लागलेत। यशवंत किल्लेदारांनी लावलेल्या बॅनरमुळे दादरमध्ये चर्चा रंगली आहे। मनसेच्या बॅनरवर अजित पवारांच्या फोटोमुळे भुवया उंचावल्यात। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंदीच्या मुद्द्यावरून भूमिका स्पष्ट केली होती। काल मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली। मला असं वाटतं की पहिली, दुसरी, तिसरी, चौथीमध्ये हिंदी असू नये, 5वी पासून हिंदी असावं, पहिली पासून मराठी त्यांना शिकवावं, मराठी लिहिता वाचता त्यांना यावं। ज्यावेळेस ते पहिलीपासून मराठी लिहायला वाचायला शिकतात त्यावेळेस त्यांना हिंदी पण लिहिता आणि वाचता येतं। फक्त बोलण्याच्या संदर्भात 5वी पासून जरी सुरुवात केली तरी काही हरकत नाही। तेव्हा 5वी पासून हिंदी सक्तीची करावी। अजित पवार साहेबांनी देखील त्यावेळेला जी भूमिका मांडली ती भूमिका त्यांनी आम्ही ती म्हणजे एका अर्थी आमच्या भूमिकेला पाठिंबा देणारी भूमिका असल्यामुळे ती आम्ही त्याच्यावर बॅनरवर उतरवली आहे। बाकी दुसरं काही कारण नाही। दादा कुठेही वेगळं वक्तव्य करत नाही असं शेलार यांनी म्हटलंय। मराठी विरोधात जाईल असा निर्णय महायुती घेणार नाही असं परांजपेंनी म्हटलंय। तिघेही एकच बोलतायत, गैरसमज करू नका। अनिवार्यता काढली या तिघांच्याच सरकारने आणि त्यामुळे सक्ती नाही जे दादा म्हणतायत तेही सत्य आहे। कारण 5वी, 6वी, 7वीची सक्ती काढली बीजेपी म्हटलं आणि ती पर्याय केली। कुठेही मराठी भाषेवर अन्याय होईल अशा प्रकारचा निर्णय महायुतीचं सरकार घेणार नाही